देशभरात लोकसभेची निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे। असं असताना बारामती लोकसभेचे ज्या मतपेट्या आहेत त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर तिथले सीसीटीव्ही बंद झाल्याचा आरोप त्यांच्याच जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून केला जातो। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी या सर्व मतपेट्या ज्या आहेत त्या ठेवल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यावर जे आहे ते पोलिसांकडून निगराणी जी आहे ती देखील ठेवली जाते। खरं तर 3 प्रकारची सिक्युरिटी जी आहे ती या सर्व ईव्हीएम्सवर जे आहे ते लक्ष ठेवून आहे। मात्र तरी देखील यांचा आरोप असा आहे की हे ईव्हीएम जे आहेत त्यांचा सीसीटीव्ही बंद होता। नेमका काय आरोप तुमच्याकडून केला जातो? 2 गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने या मतदारसंघाचे जे आरओ आहे कविता द्विवेदी मॅडम त्यांनी आम्हाला पासेस दिले जो आमचा अधिकार आहे आणि त्यानुसार आमची लोक या ठिकाणी 24 तास पहारा देत आहेत। आज सकाळी असं निदर्शनास आलं की सीसीटीव्ही फुटेज दिसतच नाही स्क्रीनवर आणि ते तब्बल 43 मिनिट दिसत नव्हतं। मग याला जबाबदार कोण? ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ती एजन्सी, त्याचं टेक्निशियन इथं तर 24 तास पाहिजे कारण की अतिसंवेदनशील एरिया आहे हा। मग 24 तास टेक्निशियन का उपस्थित नव्हतं असा आमचा दुसरा प्रश्न आहे। ही कंपनी कोणाची होती, कोणाच्या सांगण्यावरनं तिला काम देण्यात आलं हा पण आमचा चौथा प्रश्न आहे। आणि हे सगळं ज्याच्या आधिपत्याखाली झालं त्या आदरणीय सुहास दिवसे सरांनी या प्रश्नाची उत्तर आम्हाला द्यावीत असं आमचं म्हणणं आहे। कारण कविता द्विवेदी मॅडमसुद्धा त्यांच्या अंडर आहेत त्या ठिकाणी, कारण प्रमुख जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत। तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर द्यावं ह्याचं की हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं, याची नियमावली काय होती, कुठल्या आधारे हे सगळं केलं आणि त्या 43 मिनिटामध्ये जर काय घडलं असेल त्याला जबाबदार कोण? आमची जी लोक इथं पहारा देत आहेत त्यांना असं निदर्शनास आलं आहे की 2 मतदारसंघाचे बोर्ड बाहेरचे दिसत नाही। मग तो बारामतीचा एक दिसत नाही आणि पुरंदरचा दिसत नाही। नेमक्या काय शक्यता तुम्हाला वाटतात? सीसीटीव्ही बंद असल्यामुळे काय शक्यता आहे? काही होऊ शकतं ना, जे शक्यता तुम्हाला वाटतं त्या मलाही वाटतात। शब्दात मांडायचं म्हटलं तर काही होऊ शकतं, पण 2 मतदारसंघाचे दरवाजाच्या बाहेर लावलेले बोर्ड दिसत नाहीत ही आमच्या लोकांनी केलेली तक्रार आहे। मग ते कालच्या धोधो पावसात पडले त्यांच्या त्या बोर्डवर जर काय दुर्घटना झाली का कोणी काढले ही पण शंका आमच्या मनात येणं साहजिक आहे ना। याबाबत तुमचं जिल्हाधिकारी असतील किंवा कविता द्विवेदी असतील त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? आणि 43 मिनिटं जर बंद होतं तर जेव्हा बंद झाले तेव्हा तुम्ही कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? मी बंद पडल्याचं मला कळल्या कविता मॅडमनं फोन लावला। कदाचित आज रविवार असल्यामुळं किंवा त्या कामात असल्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही, पण नंतर त्यांचा मला मिस कॉल आत्ता दिसतोय की येऊन गेला। मी आता बोलेल त्यांच्याशी विधानभवनामध्ये जाऊन, पण ही घटनाच चुकीची असं व्हायलाच नाही पाहिजे। याबाबत त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की सीसीटीव्ही सुरू आहेत मात्र टीव्ही जे आहेत ते बंद होते। मग त्याची कल्पना तुम्ही आमच्या लोकांना दिली होती का की टीव्ही बंद राहणार? इथं तर पहारेकरी आहेत ना, पोलिसांनाही माहीत नाही, इथले जे पोलीस उपस्थित त्यांनाही माहीत नाही की टीव्ही का बंद पडला। ते म्हणतात इलेक्ट्रिशियनचं काम चालू होतं। मग इलेक्ट्रिशियनचं काम चालू होतं मग टेक्निशियन का नव्हता? मग इलेक्ट्रिशियन टेक्निशियन वेगवेगळे होते का असं पण शंका मनात येते ना। आता काय मागणी करतात? आमची मागणी आम्हाला अख्खा रिपोर्ट द्यावा, कुठली कंपनी आहे, त्याला कुठल्या नियमाच्या आधारे काम दिलं, त्याचं काम काय आहे, किती कॅमेरे त्यांनी बसवलेत। जसं प्रत्येक डोअरला पुढं कॅमेरा बसवले तर मागं एकच कॅमेरा का बसवला आहे असं पण आमची शंका आहे। मग त्यांनी त्याची सगळी पूर्तता करावी, दिवसे सरांनी आम्हाला सांगावं, सगळं खुलासा द्यावा। तर हे होते लक्ष्मीकांत फाबिया जे की सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्व जे कॅमेरा बंद होते किंवा जे काही प्रकरण झालं त्याबाबतचा खुलासा जो आहे तो जिल्हाधिकारी यांनी करावा। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।